नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची साथ आमची, कमी खर्चाची शेती फायद्याची. एच-डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. आपले टोमॅटो प्लॉट वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहेत. काही प्लॉट सिटिंग्स अवस्थेमध्ये आहे, फुलकळी लागण्याच्या अवस्थेमध्ये आहे. काही प्लॉट फुटव्यांच्या अवस्थेमध्ये आहे आणि काही नुकतीच लागवड झालेली अशा अवस्थेमध्ये प्लॉट आहे. त्याच्यामध्ये वाढतं तापमान आणि वाढत्या तापमानामध्ये अचानक आलेला अवकाळी पाऊस याच्यामध्ये ज्या उद्भवणाऱ्या समस्या आहे किंवा वाढणारे रोग आहेत त्याच्यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विचार करणार आहोत. या बदलत्या वातावरणामध्ये वादळी वारा, गारपीट असेल, मोठ्या प्रमाणामध्ये शेतमालाचं हे नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या टोमॅटो प्लॉटवरती मर असेल, त्याच्यानंतर करपा असेल, डावणी असेल, भुरी असेल, ह्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. त्याकरता आपल्याला इमिजिएटली म्हणजे तात्काळ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्लॉटवरती नियोजन चांगल्या प्रकारे करायचं आहे, जेणेकरून आपला प्लॉट सुरक्षित राहील. जे होणारं मोठं नुकसान आहे ते आपल्याला टाळता येणार आहे. त्याकरता प्रत्येक शेतकऱ्याने या नियोजन उपाययोजनांचा वापर करायचा आहे आणि आपले प्लॉट सुरक्षित करायचे आहेत. त्याचबरोबर या बदलत्या वातावरणामध्ये झाडांची मुळी कार्यक्षम झाल्यामुळं, सगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन आणि बॅलन्सिंग झाल्यामुळं, झाड पूर्ण डिस्टर्ब झाल्यामुळं, वाढतं तापमान आणि त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस याचा स्ट्रेस झाडाला असल्यामुळं, एकतर पहिलेच तापमानामुळं पूर्ण झाड स्ट्रेसमध्ये होतं. त्याच्यामुळे अन्नद्रव्य निर्मितीसाठी येणाऱ्या अडचणी झाडांना मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाल्या. त्यामध्ये अचानक होणारा अवकाळी पाऊस त्याच्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये धोकादायक झाले. जे प्लॉट फुलं अवस्थेमध्ये असेल किंवा सिटिंगच्या अवस्थेमध्ये असेल त्या प्लॉटांना सध्या अन्नद्रव्य उपलब्धता सर्वात महत्त्वाची असते. त्याच्यामध्ये हे प्लॉट सर्वात जास्त नुकसानीमध्ये किंवा सर्वात जास्त ह्या प्लॉटांना नुकसान किंवा त्रास होणार आहेत. त्याकरता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तात्काळ खतांचे डोस असेल किंवा फवारणी असेल या करून घेणं गरजेचे असणार आहे. या अवस्थेमध्ये आपले टोमॅटो प्लॉट स्ट्रेसमध्ये गेलेले ते कसे लवकर पद्धतीनं किंवा लवकरात लवकर कसे रिकवर होतील या संदर्भात आपण स्प्रे असेल, खताचे डोस असेल हे समजून घेऊ. सर्वात प्रथम आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं प्रोफाईट 400 ग्रॅम, मेरिऑन घ्यायचे 40 मिली, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल या पद्धतीनं आपल्याला ही फवारणी करून घेणं गरजेचं. त्याच्यानंतर आपल्याला पहिले फवारणीनंतर चौथ्या दिवशी कॉपर ऑक्सिक्लोराईड हे 400 ग्रॅम, 22 250 ग्रॅम आणि प्रोक्लेम 60 ग्रॅम हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. या दोन्ही फवारणीमधून डावणी असेल, भुरी असेल किंवा करपा असेल या संदर्भामध्ये ज्या उद्भवणाऱ्या अडचणी आहेत त्या आपल्याला लवकरात लवकर किंवा जे येणारे रोग आहेत ते लवकरात लवकर नियंत्रणात राहतील आणि आपला प्लॉट सुरक्षित राहील. या हिशोबाने आपल्याला अर्जंटली किंवा इमिजिएटली हे फवारण्या करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला झाडामध्ये रिकव्हरी किंवा न्यूट्रिशन चांगल्या प्रकारे लवकरात लवकर कव्हर त्यासाठी आपल्याला पानांद्वारे किंवा फवारणीतून आपल्याला थोडं न्यूट्रिशन फवारणी करायची. त्याच्यामध्ये 19 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 400 ग्रॅम आणि बुरशीनाशक त्याच्यामध्ये अँट्राकॉल आपल्याला घ्यायचं 400 ग्रॅम, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घ्यायची. या 3 फवारण्या आपल्याला सिक्वेन्सनुसार करणं खूप गरजेचे असणार आहे. त्याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला प्लॉट सुरक्षित राहण्यासाठी होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला पहिला खताचा डोस द्यायचा आहे. ते पहिला खताचा डोस देत असताना त्याच्यातला आपला नायट्रोजन आणि पोटॅश याची उपलब्धता सर्वात महत्त्वाची गरज आहे. कारण शेंडा आणि मुळी ॲक्टिव्ह होण्यासाठी नायट्रोजन आणि पोटॅशची गरज पण आपल्याला गरजेची आहे, झाड सक्षम राहण्यासाठी. त्याचबरोबर आपल्याला कॅल्शियमचा रोल पण या गोष्टीमध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं 13-0-45 4 किलो, त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं आपल्याला 4 किलो, हे एकरी आपल्याला ड्रीपमधून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा खताचा पहिला डोस दिल्यानंतर आपल्याला परत चौथ्या दिवशी खताचा डोस पुन्हा एकदा द्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला मिक्स मायक्रोन्यूटन हे एकरी 4 किलो, त्याचबरोबर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं एकरी 12 किलो, हे ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला हे ॲप्लिकेशन करायचं आहे. हे पहिल्या खताच्या डोसनंतर चौथ्या दिवशी पुन्हा आपल्याला हे दुसरं ॲप्लिकेशन करायचं आहे. या फवारण्या आणि त्याचबरोबर खतांचं ॲप्लिकेशन जर हे प्रॉपर जर गेलं तर आपल्याला झाड रिकव्हरीसाठी सर्वात फायदेशीर ठरणार आहे. त्याकरिता हे ॲप्लिकेशन फवारणी असेल किंवा खतं असेल हे शेतकऱ्यांना तातडीनं आपल्या प्लॉटवरती अप्लाय करायचे आहे. त्याच्यानंतर आता ज्या नवीन लागवडी झाल्या असेल साधारण 10 दिवसापर्यंतचे जे प्लॉट असेल त्यांना आळवणी आपल्याला करायची आहेत. कोणत्या प्रकारे ड्रिपनं न सोडता त्यासाठी आपल्याला आळवणी करायची आहे. त्याकरता आपल्याला घ्यायचं आहे 19 6 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 5 ग्रॅम आणि 22 1 ग्रॅम हे प्रति लिटर पाण्याला घेऊन तयार जे द्रावण होईल ते द्रावण आपल्याला एका झाडाला 200 मिली या प्रमाणामध्ये टाकायचं आहे. तर तुमचे जेवढे झाडं असेल तेवढे गुणिले पाणी करायचं, खताचा डोस करायचा. त्यानुसार जे तयार द्रावण होईल ते एका झाडाला 200 मिली या प्रमाणामध्ये टाकायचं आहे. ही पहिली आळवणी झाल्यानंतर पुन्हा 4 दिवसांनी दुसरी आळवणी आपल्याला करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 12-61 5 ग्रॅम, त्याच्यानंतर 13-40-13 हे 5 ग्रॅम आणि सल्फर जे आपण फवारणीसाठी वापरतो WD 80%, ते सल्फर 2 ग्रॅम हे प्रति लिटर पाण्याला घेऊन
तयार द्रावण जे होईल त्याचं आपल्याला ते पाणी आपल्याला किंवा ते द्रावण आपल्याला प्रति झाड 200 ml या प्रमाणामध्ये टाकायचं आहे. ही आळवणीची पद्धत व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतर अर्जंट आपल्या या प्लॉटांवरती अप्लाय करा. त्या प्लॉटांना आपल्याला पहिली फवारणी घ्यायची. जे आळवणी केलेले आपले जे प्लॉट आहे त्यांना पहिली फवारणी आपल्याला करायची आहे. प्रोफाईट हे 400 ग्रॅम, Z78 400 ग्रॅम हे 200 लिटर पाण्याला घेऊन आपल्याला फवारणी पहिली करायची. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा त्या प्लॉटांना फवारणी करायची बुरशीनाशकाची असेल. त्याच्यामध्ये स्कोर घ्यायचं आहे 100 मिली, कुमान घ्यायचं आहे 400 मिली आणि प्रोक्लेम घ्यायचं आहे हे 60 ग्रॅम हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे आपल्याला ही फवारणी करून घेणे गरजेचे आहे. हे टोटल प्लॅनिंग शेड्यूल किंवा टोटल प्लॅनिंग जर न्यूट्रिशन असेल, फवारणी असेल, याचा जर वापर इमिजिएटली आपण या प्लॉटना केला तर आपल्याला ह्या बदलत्या वातावरणामध्ये जे होणारे नुकसान आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे टाळता येईल आणि आपले प्लॉट सुरक्षित ठेवता येईल. हा जर विचार करून जर शेतकऱ्यांनी लगेच आपल्या कामाला लागलं तर आपला प्लॉट सुरक्षित राहील. कोणत्याही प्रकारे आपल्या प्लॉटांवरती कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि काही शंका असल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. त्या शंकेचं निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.